नमस्कार, मानसीच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपण रेस्टॉरंट स्टाईल पालक पनीर घरच्या घरी कसं बनवायचं ते पाहणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. पालक पनीर बनवण्यासाठी इथे मी एक जुडी पालक निवडून स्वच्छ धुवून घेतला आहे. आता गॅसवरती एका कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवून त्यामध्ये 1 चमचा साखर घालून घेतली आहे. आता या पाण्याला एक उकळी काढून घ्यायची. पाण्याला उकळी आली की त्यामध्ये हा स्वच्छ धुवून घेतलेला पालक घालून घ्यायचा. पाणी उकळत असताना त्यामध्ये 1 चमचा साखर मात्र अवश्य घालावी, कारण त्यामुळे पालकाचा रंग हिरवा राहण्यास मदत होते. या उकळत्या पाण्यामध्ये साधारण 2 ते 3 मिनिटं हा पालक शिजवून घ्यायचा. गॅसची फ्लेम मात्र फुलच ठेवायची. आता इथे मी एका भांड्यामध्ये थंड पाणी घेऊन त्यामध्ये काही आईस क्यूब टाकून घेतले. 2 ते 3 मिनिटांनंतर गॅस बंद करून हा शिजवलेला पालक या थंड पाण्यामध्ये काढून घ्यायचा. थंड पाण्यामध्ये काढल्यानंतर हा पालक साधारण 10 मिनिटं असाच या पाण्यामध्ये राहू द्यायचा. 10 मिनिटांनंतर इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतले. यामध्ये हा सर्व पालक काढून घ्यायचा. आता इथे मी या मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व पालक काढून घेतला आहे. आता यामध्ये 2 हिरव्या मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर घालून याची प्युरी तयार करून घ्यायची. अशा प्रकारे इथे मी पालकची प्युरी तयार करून घेतली आहे. आता पुन्हा इथे मी एक छोटं मिक्सरचं भांडं घेऊन त्यामध्ये 1 टोमॅटो बारीक चिरलेला घालून घेतला. त्याचबरोबर 1 इंच आल्याचे तुकडे, 8 ते 10 लसूण पाकळ्या, त्याचबरोबर 8 ते 10 काजू मी यामध्ये घातलेत. आता याची बारीक अशी पेस्ट तयार करायची. आता इथे मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवून त्यामध्ये 2 चमचे तेल घालून घेतले. तेल गरम झालं की यामध्ये 1 तेजपत्ता, अर्धा चमचा जिरं घालून घ्यायचं. जिरं तडतडलं की इथे मी 2 मीडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतले. ते कांदे यामध्ये घालून परतून घ्यायचे. कांदा छान ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घ्यायचा. कांदा छान परतून झाला की यामध्ये काजू आणि टोमॅटोची जी पेस्ट तयार केली होती ती घालून घ्यायची. टोमॅटो प्युरी टाकल्यानंतर आणखी मिनिटभर चांगलं हे परतून घ्यायचं. त्यानंतर पावडर मसाले टाकून घ्यायचे. 1/2 चमचा हळद, 1 चमचा धणेपूड, 1 चमचा काश्मीरी लाल तिखट, अर्धा चमचा कसुरी मेथी. आता हे मसाले यामध्ये मिक्स करून घ्यायचे. मसाले मिक्स करून झाले की इथे मी साधारण 3 चमचे दही घेतले. हे दही आपल्याला या फोडणीमध्ये घालून घ्यायचं. दही घालताना शक्यतो फ्रेशच दही वापरायचं, जास्त आंबट दही वापरायचं नाही. तेल सुटेपर्यंत हे मसाले परतून घ्यायचे. इथे तुम्ही पाहू शकता आपल्या मसाल्यांना छान असं तेल सुटले. आता या स्टेजला ही तयार पालक प्युरी यामध्ये घालून घ्यायची. मिक्सरच्या भांड्यामध्ये देखील थोडंसं पाणी टाकून ते यामध्ये मी टाकून घेतले. आता या भाजीमध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं. त्याचबरोबर अर्धा चमचा गरम मसाला घालून घ्यायचा. आता या कढईवरती झाकण ठेवून एक 2-3 मिनिटं वाफ काढून घ्यायची. 2-3 मिनिटांनंतर कढईवरचं झाकण काढून त्यामध्ये 2 ते 3 चमचे फ्रेश क्रीम व थोडंसं बटर घालून मिक्स करून घ्यायचं. बटर व क्रीम घातलं की यामध्ये हे पनीर घालून घ्यायचं.
पनीरचे अशा प्रकारे मोठे मोठे क्यूब करून घ्यायचे। इथे मी साधारण 250 ग्रॅम पनीर वापरलेला आहे एक जुडी पालकसाठी। पनीर घातल्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम ठेवून आणखी 3 ते 4 मिनिटं ही भाजी शिजवून घ्यायची। 3-4 मिनिटांनंतर इथे आपली भाजी तयार झाली आहे। आता गॅसची फ्लेम बंद करून आपण भाजीसाठी लागणारा तडका तयार करून घेऊयात। इथे मी एक तडका पॅनमध्ये 2 चमचे साजूक तूप घालून घेतले। तूप गरम झालं की यामध्ये हा बारीक चिरलेला लसूण घालून घ्यायचा। त्याचबरोबर अर्धा चमचा जिरं, 2 सुक्या लाल मिरच्यांचे तुकडे यामध्ये घालून घ्यायचे। आता गॅसची फ्लेम बंद करून अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट घालून घ्यायचं। हा तयार तडका पालक पनीरवरती घालून घ्यायचा। इथे आपला रेस्टॉरंट स्टाईल पालक पनीर खाण्यासाठी तयार आहे। व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।